लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत ज्येष्ठ लहानू भक्त दिगंबर पाटील चौधरी हे स्वस्ती वाडेगाव श्री पांचाळेश्वर महादेव मंदिर येथे आलेले आहे. काकाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. आज कोणतं औचित्य साधून तुम्ही इथे स्वस्ती वाडेगावला आलात हे सांगा. इथं जे येण्याचं कारण हो का इथं म्हणलं सगळे भक्त लोक येतात. हो तर लहानूजी बाबा काही बोलण्याचा प्रसंग मला मिळेल बाबा, हो 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 या उद्देशानं मी इथं आलो. हो. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल कसं वाटलं तुम्हाला? थोडं आजच्या कार्यक्रमाबद्दल कसं वाटलं? एक छान झाला कार्यक्रम. लालगीर महाराजांची 114वी पुण्यतिथी हो. आणि समर्थ लहानूजी बाबांचा 140वा जन्मोत्सव हो. हा इथे संपन्न झाला आज. संपन्न झाला. या सोहळ्याबद्दल थोडंसं वर्णन करा. हो. कसं वाटलं बा तुम्हाला? हा सोहळा सुंदर झाला आणि सगळं भक्त लोकांना साथ देऊन हा झालेला आहे. हो 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 तर मी जे येण्याचा उद्देश इथं ठरवला हो का आता हे सगळे भक्त लोक येतात बुवा, हो तर लहानूजी बाबाच्या बाबतीत काही आपल्याला बोलता येईल. हो तर या उद्देशानं आलो मी. हो तर राशन तुकडोजी महाराज हो लहानूजी बाबाचा अधिकार सांगतात. हो त्यांनी लेख लिहिला राशन तुकडोजी महाराजांनी. हो सांगा सांगा. पूज्य लहानूजी बाबासारखी पूज्य लहानूजी बाबासारखी अवस्था प्राप्त केलेले कुठे कोणी आढळले नाही. तर ती अवस्था कोणची होती? हो तर मी एकदा टाकरखेडला गेलो असता हो राशन तुकडोजी महाराज तिथे आले हो आणि दोघा भावाचं बोलणं चालू झालं. हो राशन तुकडोजी महाराज आणि लहानूजी महाराज हे गुरु हो. हो तर त्यांचं बोलणं चालू झालं. झाल्यानंतर आम्हाला सगळं ऐकायला राष्ट्र लहानूजी बाबा बोलले, राष्ट्र तुकडोजी महाराज हो बाबा म्हणे. हो तर एवढं हो बाबा एवढंच आम्हाला ऐकायला आलं, बाकी काही समजलं नाही. बरोबर. तर अर्धा तास दोघा भावाचा संवाद चालला. हो. नंतर राष्ट्र तुकडोजी महाराज काय म्हणतात, बाबा चलतो मी आता. तर लहानूजी महाराजांनी हरभऱ्याच्या खड्या एवढा खड्यासाठीचा खडा त्याच्या हातावर टाकला हो. आणि ते निघण्यासाठी निघाले. हो. तर 15-16 जण कोणीतरी टाकरखेडचे होते, माझ्या काही परिचयाचे नव्हते. हो तर राशन आले होते डोंग्यानं, त्यांच्या वर्धेच्या पलीकडे दमण्या ठेवल्या होत्या. हो तर त्यांच्या अवस्थेबद्दल बोलून राहिलो. हो. तर ते मंडळीचं म्हणणं आलं का ते एकमेकाला म्हणे आपण तुकडोजी बाबाला तिथपर्यंत पोहोचून देऊ, हो नदीपर्यंत. तर मी त्याच्या मागे गेलो. गेल्यानंतर तुकडोजी बाबा डोंग्यात उभे राहिले हो आणि काय म्हणतात लोकांना, पहागडे हो म्हणे, तुमच्या गावात फार मोठं रत्न आहे, याचा सांभाळ करा. सांभाळ ना कराल तर निदान त्रास तरी देऊ नका. मी संताचा ठेकेदार आहो. जपी तपी संन्यासी मूर्तिपूजक पाहिले, गोसायाचे आखाडे पाहिले, नाग्याचे पाहिले, अवलियाचे पाहिले, सब पाहिले. एवढ्यावर थांबलो नाही. सातपुड्यात गेलो. सातपुड्यातून हिमालयात गेलो. हिमालयात गेल्यानंतर 700 फूट दरीत खोल उतरलो. 700, 750, 800 वर्षाची महात्मे पाहिले, पण लहानूजी बाबांची अवस्था कुणातही आढळली नाही. आता ही झाली अवस्था. त्याच्यानंतर राशन तुकडोजी महाराज काय म्हणतात, लहानूजी बाबासारखी खऱ्या संत स्थितीची मूर्ती आज तरी पुऱ्या भारतात नाही, मी हे निश्चितपणे सांगतो. तर लहानूजी बाबासारी खऱ्या संत स्थितीची मूर्ती हा शब्द राष्ट्रसंतांनी का वापरला? हो सत्य स्वरूपाचा. हा का वापरला? बरं. लहानूजी बाबासारखी खऱ्या संत स्थितीची मूर्ती हा शब्द का वापरला? हो. तर तुकडोजी बाबा म्हणतात, मी लाखो करोडोले भेटलो. हो हो सांगा. माझी इच्छा होती का कोणीतरी मला सत्य देईल. तर लाखो करोडोले भेटलो, पण सत्य कोणात मिळाले नाही. काय म्हणतात राशन तुकडोजी महाराज, बंदर बना कर मुझे संसार में घुमवा दिया, लाखों करोड़ों से मिला पर साथ यक न पा लिया. मैं चाहता कोई मिले और सत्य कोई दे मुझे, गुरुदेव ही ऐसा मिला कहे सत्य देता हूँ तुझे. करोडो साधू फक्त आडकुजी भेटला आणि त्यांनी त्या सत्य दिलं. म्हणून राष्ट्र तुकडोजी महाराज काय सांगतात का शरण कोणालाही जाऊ नका. शरण कोणालाही जाऊ नका. शरण कोणाला जा जो सत्य दाखवते त्याला शरण. म्हणून राष्ट्र तुकडोजी महाराज म्हणतात, जाओ उन्हीं के शरण में, जाओ उन्हीं के शरण में जो सत्य दिखाए
हो. मानो धर्म के दीप को घर घर में जलाए जा, वो उन्हीं के चरण में जो सत्य दिखाए. सत्य जा, शरण जा, पण उतावीळ होऊन पाहू नका, उतावीळ होऊ नका. खरं काय खोटं काय, रातचा काय करते, दिवसा काय करते, मागं काय करते, पुढं काय करते, त्याला तपासून पहा. म्हणून म्हणता करलो उसकी संगत सत मार्ग पे चले, धोखा न किसको दे सदा ही कष्ट पे पले. तुकडोजी महाराजांना आटा खाऊ साधू नव्हता पाहिजे. कोणता मग? नागरा हलणारा, वखरा हलणारा, पाणी भरणारा, कुंदा खोंदाना, बांध्या खाणारा, तर असा पाहिजे होता. म्हणून म्हणतो करलो उसकी संगत सत मार्ग पे चले, धोखा न किसको दे सदा ही कष्ट पे पले. नेकी के मंजिल पे चढ़ा नेको सिखाए, जाओ उन्हीं की शरण में जो सत्य दिखाए. लहानूजी महाराज कसे होते? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. मित्र हो, आजकाल मी ऐकलं काही संत असे आहे का गरीबाला येऊ देत नाही बुवा, आम्हाला दर्शन होत नाही. पैशावाले आले दर्शन होते. पण लहानूजी बाबा कसे होते? लहानूजी बाबा कसे होते? कोण्याही समाजाचा, कोण्याही जातीचा, कोण्याही पंथाचा आला तर मा होय म्हणणारे. मित्र हो, एकदा पश्चिमेच्या दरवाजाकडे लहानूजी महाराज बसले असताना ती लाईन दर्शनाची लोकांची महाद्वारातून कडूच्या वाड्याला टेकली. तर त्या महाद्वाराच्या खाली एक फाटक्या शर्टवाला आला. तर त्याची त्या शर्टातून पाठ दिसे. टोपी फाटकी होती, तर त्या टोपीसून केस दिसत होते. तर त्याला मागं सारत नेलं लोकांनं. तर कडू पाटलाच्या भिंती त्यावेळेला मातीच्या होत्या. तर त्या भिंतीजवळ गेला. बाबाजीला तर माहीत नाही, पण बाबाजी काय म्हणतात? गुलाबराव म्हणे, जी बाबाजी. ते कडूच्या वाड्यापाशी भीतीले टेकून आहे. त्याचं शर्ट फाटलेलं आहे, त्याची पाठ दिसते, टोपी फाटकी आहे, केसवर दिसते. त्याला माझ्याकडे घेऊन या. मग ते तो गुलाबराव आले आणि त्याला तिथे घेऊन आले. आल्यानंतर त्याला म्हणे, तुझा पदर कर. तर त्या बाबाजी त्याला शर्टाचा पदर केल्यावर बाबाजीने टाकलं. तर राष्ट्र तुकडोजी महाराज काय म्हणतात? संत कसा असावा जो येईल तुम्हा, जो जो मिले सब है मेरे यह जिसकी भावना, बुरा किसी का हो नहीं यह जिसकी कामना, जो देश धर्म संस्कृति को दिल से सजाए, जाओ उन्हीं की शरण में जो सत्य दिखाए. आता पहा, देश धर्म संस्कृती. तर देशाबद्दल कसं होतं मित्र हो? नागपूरचे भाऊराव पत्राळे, त्यांचा मुलगा प्रभाकर पत्राळे मिलिटरीत होता. त्यावेळेला पाकिस्तानचा आणि भारताची लढाई सुरू झाली. युद्ध सुरू झाल्यानंतर त्या प्रभाकरकडे गाडीमध्ये बॉम्ब वगैरे शस्त्र पुरवण्याचं काम होतं. तर बॉम्ब स्फोटमध्ये त्या प्रभाकरची गाडी सापडली. बॉम्ब स्फोटमध्ये प्रभाकरची गाडी सापडल्यानंतर गाडीचा सगळा चुरा झाला. प्रभाकर पत्रे त्यातनी दबला. तर तिथल्या प्रभाकरच्या मित्रानं नागपूरला भाऊराव पत्राच्या घरी पत्र पाठवलं का तुमचा प्रभाकर मेला. त्यावेळेला लहानूजी महाराज तिथं गेले, पाकिस्तानच्या सरहद्दीवर गेले, युद्धात गेले. ते तुकडे बाजूला सारले, त्या प्रभाकरले काढलं आणि करस्पर्श केल्यानंतर तो प्रभाकर काय म्हणतो, तुम्ही कोण? काही म्हणते मी टाकरखेडचा लाईन आहे. तर तो प्रभाकर पत्राळे काय म्हणते, आम्ही राष्ट्रसंतांचे सेवक आहोत. तर लहानूजी महाराज काय म्हणते, त्यानंच मला पाठवलं का बेटा संकटात सापडला जा, म्हणून मी इथं आलो बेटा म्हणे. दूरच्या प्रवासानं थकलो, तर जा औषध पाणी वगैरे घे. असं मरण शूरावीराचं कोणालाही भेटत नाही. या असं मरण असते का स्वर्गात जाते. रोगराईनं मेला तो यवन्या भोगतो आणि असं शूरवीराचं मरण
मोक्षाला जाते असे लहानूजी महाराज त्याला सांगत आहे. आणि एवढे बोलून बाबाजी आले. तर नंतर तो प्रभाकर दुरुस्त झाल्यानंतर तो त्या घरी गेला नागपूरला गेल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. त्या लढाईतनी त्या युद्धाच्या वेळी जे लहानूजी महाराज गेले होते त्याच्या अगोदर प्रभाकरनं लहानूजी महाराजाला कधीही पाहिलं नव्हतं. तर मग गेल्यानंतर भाऊराव पत्रायेनं गाडी केली आणि त्या प्रभाकरला घेऊन टाकरखेडला आले. हातपाय धुतले चालले. लहानूजी बाबा दिसल्याबरोबर हाच तो म्हातारा मला येऊन काढणारा असा तो प्रभाकर सांगत आहे. तर मित्र हो, मला काय म्हणायचं आहे, चीनच्या युद्धातनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गेले पण कोण्यातरी वाहनाच्या यानं गेले, साधन कोण्यातरी साधनाने गेले. पण लहानूजी महाराज ते त्या युद्धाच्या प्रसंगावर गेले तर कोण्या यानं गेलं ते परमोच्च चिकोटी जी अवस्था जे राष्ट्रांतांना करोडो साधूत अवस्था दिसली नाही त्या अवस्थेच्या भरोशावर त्या पाकिस्तानच्या सरहद्दीवर जाऊन त्या प्रभाकरला वाचविले. मित्र हो, तर त्या लहानूजी राष्ट्रांताचं म्हणणं काय आहे का लहानूजी महाराजांमध्ये असलेलं सत्य आणि लहानूजी महाराजांची जी अवस्था मला कुठेही कोणातही आढळली नाही. बोला श्री संत लहानूजी महाराज की जय. दादा जय गुरु. नाव सांगा तुमचं. धीरज रामराज दादा तुमचं. राजू बालकराम भोगे. आज आपल्यासोबत परमहंस श्री संत शंकर महाराज संस्थान पिंपळखुटा आश्रम येथील सेवेकरी आलेले आहेत. पांचाळेश्वरला श्री पांचाळेश्वर महादेव संस्थान वाडेगाव येथे आलेले आहेत. आमची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, वर्षापासून इच्छा होती आणि वाडेगावला पहिल्यांदाच आले. पहिल्यांदा आलो. आणि त्याच्यानंतर असं आमची बऱ्याच दिवसाची इच्छा होती का बा इथलं देवस्थान आम्हाला लहानूजी बाबांनी कशा प्रकारे तपश्चर्या केली आणि हो हे पाहायचं होतं. पाहायचं होतं. आणि शंकर महाराज नेहमी इथलं बऱ्याच गोष्टी सांगायचे. म्हणून आमच्या डोक्यात बरेच दिवस चालू असताना चला बा म्हटलं आपण लहानूजी महाराजांनी तपश्चर्या केली त्या ठिकाणी जाऊन. बरं, या ठिकाणी येऊन तुम्हाला दोघांनी कसं वाटते हे सांगा. खूप आनंद झाला. आणि परिसर कसा वाटतो. परिसर खूप चांगला आहे आणि जागृत देवस्थान आहे. लहानूजी बाबांनी ते स्वतः खूप वर्षापासून इच्छा होती पाहायची. तपश्चर्या स्वस्ती वाडेगाव तर आज मिळाला तो वेळ आज आणि तुम्ही कार्यक्रम. हो. आणि बोला श्री संत लालगीर महाराज की जय. श्री संत लहानूजी महाराज की जय. परमहंस शंकर महाराज की जय. सब संतन की जय. महाराज की जय.